नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा दोन महापुरुषांच्या मैत्रीची गोष्ट सांगणार आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीला विचार आणि स्वच्छतेची नवी दिशा दिली। एकीकडे जगातील सर्वात मोठे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरीकडे हातात झाडू घेऊन समाज स्वच्छ करणारे संत गाडगेबाबा महाराज। मित्रांनो, गाडगेबाबांचे पूर्ण नाव डेंबोजी जिगराजी जानोरकर। त्यांच्याकडे संपत्तीच्या नावावर एक फाटकी गोधडी, काठी आणि पाणी पिण्यासाठी मातीचे गाडगे होते। याच गाडग्यामुळे लोक त्यांना प्रेमाने गाडगेबाबा महाराज म्हणू लागले। एकदा मुंबईत बाबांचे कीर्तन सुरू असताना देशाचे कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः जमिनीवर बसून कीर्तन ऐकत होते। तेव्हा गाडगेबाबा म्हणाले होते, बोलावी ते धनी तर तिथे बसलेत। बाबासाहेबांचेही मत होते की जिथे गाडगेबाबा आहे तिथे अस्वच्छता राहूच शकत नाही। दोघांचेही ध्येय एकच होते, समाज सुधारणे। गाडगेबाबा कीर्तनातून सांगायचे की जेवणाचे ताट मोडा पण मुलांना शाळेत घाला। त्यांनी पंढरपूरची आपली धर्मशाळा सुद्धा बाबासाहेबांच्या संस्थेला मुलांच्या वसतिगृहासाठी दान केली होती। मित्रांनो, यांच्यातील मैत्री इतकी घट्ट होती की 6 डिसेंबर 1956ला जेव्हा बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा गाडगेबाबांना खूप मोठा धक्का बसला। त्यांनी अन्नत्याग केला आणि बरोबर 14 दिवसांनी 20 डिसेंबरला महाराजांनी आपला देह सोडला। मित्रांनो, या दोन महापुरुषांनी आपल्याला शिकवण दिली की फक्त रस्तेच नाही तर आपली मने स्वच्छ करा। तर मित्रांनो, ही मैत्रीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।